नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर होम लोन घेतला असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच आजचं तुमच्या या प्लॅन इंडिया लीगलच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही होम लोन घेतला असेल आणि जर तुमचं होम लोन तुम्ही जर 3 महिने कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे रेग्युलर पद्धतीने जर तुम्ही त्याचे EMI किंवा हप्ते भरले नाही तर तुमचं अकाउंट NPA होतं आणि ह्या NPA झालेल्या अकाउंटसाठी एक विशेष कायद्याची स्थापना करण्यात आली. तर तो विशेष कायदा आहे सरफेसी ऍक्ट 2002. सरफेसी ऍक्ट म्हणजे काय मित्रांनो, हे आपण थोडक्यात समजून घेऊ. सरफेसी ऍक्ट म्हणजे सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट 2002. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं ह्या ऍक्टमध्ये की बँक आणि वित्तीय संस्थांना बुडीत कर्जाचा म्हणजे तुमचं NPA जर अकाउंट झाले असेल तर याचं पुनर्प्राप्तीसाठी म्हणजे मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार या कायद्याच्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे थोडक्यात मित्रांनो असं आहे की जर समजा तुम्ही एखादं होम लोन घेतलेलं आहे आणि ते होम लोन तुम्ही 90 दिवस सातत्याने म्हणजे त्याचे 3 EMI जर सातत्याने ते बाउन्स केले तर तिथे तुमचं अकाउंट जे होम लोन अकाउंट असतं ते NPA म्हणून घोषित केलं जातं आणि मग तिथे अट्रॅक्ट होतो हा सरफेसी कायदा. मित्रांनो, हा सरफेसी कायदा चा अंमल कशासाठी करण्यात येतो किंवा याचा कशासाठी हा कायदा घेऊन आले हे आपण समजून घेऊ थोडक्यात. कर्जदारांनी कर्ज फेडण्यास जर समजा असमर्थता दाखवली, बऱ्याचदा असं होतं की काही कर्जदार असतात त्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात, ऍक्सिडेंट झाला किंवा त्यांची नोकरी गेली किंवा आणि इतर काही कारणामुळे जर ते समजा जर तो कर्ज भरण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली किंवा न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी आणि कर्ज वसुली करण्यासाठी हा कायदा मुळात अस्तित्वात आणला. मित्रांनो, ते आपण समजून घ्यायला पाहिजे की सरफेसी ऍक्ट हा तुमची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे तो टाळतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अधिकार राहत नाही. याच्यासाठी एक वेगळं ट्रिब्युनल बनवलेलं आहे, ते मी आपल्याला सांगणारच आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया टाळून तुमच्याकडनं कर्ज वसूल करण्याची ही प्रभावी प्रक्रिया तो तयार केलेली आहे कायद्याच्या माध्यमातून. कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे याच्यामध्ये ते आपण समजून घेणे गरजेचे की बँकांना बुडीत कर्ज वसूल करण्यासाठी साधन पुरवणे. म्हणजे ह्या कायद्याच्या माध्यमातून या सरफेसी ऍक्टच्या माध्यमातून जे बुडीत कर्ज आहे ते परत प्राप्त करण्याचा अधिकार बँकांना मिळतो. बुडीत कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मार्गदर्शन हा कायदा करतो. आणि तिसरा जो याच्यामधला मुख्य उद्दिष्ट आहे, कर्ज वेळेत कर्ज न फेडल्यास बँकांना मालमत्ता जप्त करून विकण्याचा अधिकार प्राप्त होतो. मित्रांनो, समजून घेण्याची गरज आहे की जर तुम्ही तुमचा कर्ज भरण्यास असमर्थ असाल, बरोबर, तर हा कायदा तिथे अट्रॅक्ट करतो. दुसरं असं आहे की तुमची मालमत्ता जप्त करून आणि विकण्याचा अधिकार ह्या कायद्याच्या माध्यमातून बँक आणि वित्तीय संस्थांना मिळतो. आणि तिसरं असं आहे की जो तुमचं कर्ज आहे त्याची पुनर्रचना करण्याचा, रिकन्स्ट्रक्शन करण्याचा अधिकार ह्या कायद्या मुळे मिळतो. मित्रांनो, हे याच्यामध्ये सरफेसी कायदा याचे अधिकार आहे, बरोबर, म्हणजे हे मूळ उद्दिष्ट आहे. आता सरफेसी कायदा हा कोणावर लागू होतो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्या बँका आल्या, त्याच्यानंतर वित्तीय संस्था आल्या म्हणजे आपण ज्याला NBFC म्हणतो, आणि त्याच्यानंतर ARC म्हणजे काय असतं, कंपन्या असतात, याच्यामध्ये ह्या मालमत्तेची पुनर्रचना करतात. तर या कंपन्यांना ARC कंपनीजला हा कायदा लागू होतो. आता मित्रांनो, याच्या महत्वाचा पुढचा मुद्दा आहे की इतर वसुली कायद्यांशी आपण सरफेसी याच्यामध्ये असं आहे की इतर वसुली कायदे कोणते आहे, ते एक आहे तुमचा DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. याच्यामध्ये काय होतं की तुमची जी ती थकबाकी आहे ती वसूल करण्याचा अधिकार ह्या डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मधून मिळतो. आणि दुसरा आहे तुमचं IBC म्हणजे बँक्रप्सी अँड बँक्रप्सी कोर्ट.
याच्यामध्ये काय होतं की तुमची इनसॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी तुम्हाला घोषित केलं जातं. म्हणजे आता आपण बघतो की अनिल अंबानी यांना बँकरप्ट घोषित करण्यात आले आहे, म्हणजे यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे जे दिवाळखोर घोषित करण्याचं काम आहे ते ह्या म्हणजे IBC या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. मित्रांनो, आजचा हा आपण इंट्रोडक्शनचा पार्ट होता सरफेसी ऍक्टचा. याच्यामध्ये मी तुम्हाला 100 अशा नवीन वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं होम लोन जे आहे ते तुम्ही जर समजा तुम्ही जर भरण्यास असमर्थ असाल तर त्याच्यामधून वाचण्याचे तुम्हाला मी 100 पर्याय सांगणार आहे. तर तुम्ही बघत राहा आपला प्लॅन इंडिया लीगल युट्यूब चॅनल. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुमचे काही सरफेसी ऍक्टच्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तुमच्या मालमत्ता जर कोणी जप्त करायला आला असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा, आम्ही तुमची मदत करू. आज इतकंच. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. नमस्कार.